अथ श्री साई सच्चरित अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. या अध्यायामध्ये हेमाड पंतांनी साईबाबांच्या ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्या त्यांचं अंतर्ज्ञान, भक्तांना पूर्वप्रसंगाची आठवण करून देणे आणि अनुग्रह करणे याविषयीच्या गोष्टी आहेत. सुरुवातीला हेमाडपंत म्हणतात की श्री साईनाथांच्या कथा कथन करताना त्या भक्तिभावाने कथन करा. अशा वक्त्याचं काय ते बोलणं की ज्याच्याकडे श्रोत्यांचं लक्षच लागत नाही आणि श्रोते कंटाळून जातात. असा वक्ता काय कामाचा? त्याचं बोलणं हे वायाच जाणार. बोलणं हे बाबांच्यासारखं पाहिजे. बाबांचं बोलणं अतिशय गोड, अतिशय थोडक्यात आणि अतिशय उपयोगी असते. त्यांच्याकडे आपोआपच भक्तांचं लक्ष लागे आणि भक्त त्यातून ज्ञान प्राप्त करत. तसंच संत दर्शन याविषयी सुद्धा ते म्हणतात की संत दर्शन हा एक दुर्लभ योग आहे. संत जवळपास असून सुद्धा योग नसला की दर्शन होत नाही. त्यासाठी ते स्वतःचंच उदाहरण देतात. बांद्र्यात नोकरीला असताना पीर मौलाना नावाचे संत होते. त्यांच्या शिष्याने अनेक वेळा त्यांच्या दर्शनाला जावे म्हणून विनवले, पण या त्या निमित्ताने कधी गर्दी म्हणून कधी लौकिक राखण्यासाठी जाणं लांब लांब पडत राहिलं आणि शेवटी जमलंच नाही. या उलट काही वर्षांनी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाचा मात्र त्यांना योग चांगला जुळून आला. तेव्हा या सर्व गोष्टी दैवी असतात. संतांचं दर्शन होणं न होणं हे आपल्या हातात नसतं. संत जरी वेगवेगळे असले आणि जरी देहाने ते वेगवेगळे भासले तरी ते एकमेकाशी अंतर्मनाने जुळलेले असतात. जसं एखाद्या राजाचे अधिकारी हे वेगवेगळ्या ठिकाणी जरी दिसले तरी सर्वजण राजाचंच काम करत असतात, तसंच परमेश्वराचे संत हे जणू अधिकारीच आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण ते परमेश्वराचीच कामं करत असतात. आता पहिली कथा ऐका. एक मोठे सरकारी अधिकारी जे प्रांत झाले होते ते बेळगावला कामाला होते. ते एकदा वडगावला एका थोर सत्पुरुषाच्या दर्शनाला गेले. हे जे सरकारी अधिकारी बनणं आहे ते सोपं नाही असं सांगत हेमाडपंत लिहितात की एखाद्या माणसाला मोठं सरकारी अधिकारी होणं सोपं नसतं. त्यासाठी आम्हाला पैसा खर्च करायला लागतो, खूप शिक्षण घ्यायला लागतं, परीक्षा द्यायला लागतात, मोजणीदाराच्या पथकामध्ये जाऊन कामं करायला लागतात. तेव्हा कुठं थोड्याशा पगारावर सरकारी नोकरी चालत राहते आणि जेव्हा एखादा अधिकारी दैवयोगानं वर गेला तेव्हाच बढती मिळते. पण हे जे अधिकारी होते हे अशा रीतीने चढत चढत प्रांतच्या पोझिशनपर्यंत पोचलेले होते. त्यानंतर ते जेव्हा या कन्नड संतांच्या दर्शनाला वडगावला गेले तेव्हा त्या संतांच्या हातात निश्चळदासकृत विचारसागर नावाचा ग्रंथ होता. दर्शन घेऊन नंतर ते जेव्हा परत घ्यायला निघाले तेव्हा त्या कन्नड संतांनी त्यांना सांगितलं की या ग्रंथाचा अभ्यास करा. तुम्ही तुमच्या कामानिमित्त पुढे जेव्हा उत्तरेकडे जाल तेव्हा एका महापुरुषाची गाठ पडेल आणि हा ग्रंथ वाचल्यानंतरचा पुढच्या प्रवासाचा ते तुम्हाला अनुग्रह देतील. तेव्हा त्याप्रमाणे त्यांनी तो ग्रंथ घेतला आणि ते निघून गेले. पुढे त्यांची बदली जुन्नरला झाली. तिथं जाताना त्यांना नाणेघाट लागला. नाणेघाट चढायला अतिशय अवघड, कुठल्याही वाहनानं तो चढता येत नसे. तो घाट चढायचा म्हणजे रेड्यावरूनच चढायला लागायचा आणि रेड्याची स्वारी काही सोपी नसते. रेड्यावर बसलेल्या माणसाला माहीत आहे की रेडा जाताना खूप हिसके शरीराला बसतात. तसेच ते अधिकारी सुद्धा त्या रेड्यावर बसले आणि ते नाणेघाट चढून गेले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची पुढची बदली कल्याणला झाली आणि नानासाहेब चांदोरकरांची त्यांची भेट झाली. चांदोरकरांनी त्यांना शिर्डीच्या साईबाबांशी सांगितलं आणि आपल्याबरोबर चलण्याची विनंती केली. परंतु त्याचवेळी ठाणे शहरात एक मुकदमा चालला होता आणि या अधिकाऱ्यांना तिकडे जाणं भाग होतं. नानांनी त्यांना खूप सांगून नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना असं वाटलं की कोर्टाची तारीख आहे, कशाला बोलवायची, म्हणून ते गेले नाहीत.
पण जेव्हा ते त्या मुकदमासाठी गेले तेव्हा काही कारणानं पुढची तारीख पडली. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं की मुकदमाही हातचा गेला आणि साईबाबांचं दर्शनही झालं नाही. तेव्हा त्यांनी ताबडतोब शिर्डीला जाण्याचा निर्णय केला आणि ते दुसऱ्या दिवशी निघाले. त्यांना असं वाटलं की कदाचित नाना तिथे असले तर तेच आपल्याला घेऊन जातील, परंतु तोपर्यंत नाना परतले होते आणि त्यांना एकट्यानंच जायला लागलं. ते साईबाबांच्याकडे गेले, त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि ते कृतार्थ झाले. ते जेव्हा साईबाबांच्या समोर बसले होते तेव्हा बाबा उद्गारले की कांडी आप्पा म्हणाले ते खरं आहे, परंतु ग्रंथ वाचणं, त्याचा अर्थ समजावून घेणं हे नाणेघाटातून रेड्यावरच्या प्रवासासारखंच दुर्धर आहे. आधी अर्थ कळायला लागतो आणि नुसता अर्थ कळून चालत नाही. कांडी आप्पांनी अभ्यास करायला सांगितला आणि मी सांगतो की नुसतं वाचून चालणार नाही, तर ते जे ग्रंथात लिहिलं आहे ते प्रत्यक्ष कृतीत उतरवा. नुसत्या पुस्तकी ज्ञानानं तुमचा उद्धार होणार नाही. ह्या सर्व गोष्टी ऐकून त्यांना ताबडतोब पूर्वीचे कांडी आप्पांनी सांगितलेल्या बेळगाव जवळच्या त्याचा अर्थ लागला आणि त्यांना साईबाबांचा आशीर्वाद लाभल्यामुळं खूपच आनंद वाटला. पुढच्या परमार्थाचा रस्ताही दिसला. अशा रीतीने जणू साईबाबांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला. आता दुसरी गोष्ट ही पुण्याच्या एका पाटणकर नावाच्या गृहस्थांची आहे. त्या भक्ताची कथा अशी आहे की त्यांनी खूप ग्रंथ वाचले होते, वेद वाचले होते, परंतु एवढं वाचून सुद्धा त्यांच्या मनाला शांती नव्हती. आपल्या मनाला एवढं वाचून सुद्धा का शांती मिळू नये याविषयी त्यांच्या मनात गोंधळ होता. तेव्हा एका भक्तानं त्यांना सांगितलं की तुम्ही साईबाबांची शिर्डी आहे तिथे जा आणि बाबा तुम्हाला मनशांती देतील. मग ते शिर्डीला आले. त्यांनी बाबांना सांगितले की बाबा मी इतकी पुस्तकं वाचली पण माझ्या मनाला शांती का नाही, काही न वाचलेले लोकच माझ्याविषयी बरे असं मला वाटायला लागले, तर मला शांती कशी मिळेल याचं मार्गदर्शन करा. तेव्हा बाबांनी हसून त्यांना म्हटलं, एकदा एक सौदागर इथं आला आणि त्याच्यासमोर एका घोड्यानं 9 लेंड्या टाकल्या. सौदागर हुशार आणि कार्यतत्पर होता. त्याने त्या लेंड्या पदरी बांधून घेतल्या आणि काय आश्चर्य, त्याला मनशांती मिळाली. ही कथा ऐकून पाटणकर जास्तच गोंधळले. त्यांना त्याचा काही अर्थ लागेना, कोण सौदागर, कुठलं घोडं वगैरे. म्हणून त्यांनी बाबांचे दुसरे भक्त होते दादा केळकर, त्यांना विचारलं ही कथा काय आहे. तर केळकर म्हणाले, मलाही नीट कळली नाही, पण बाबांच्या कृपेनं जे काही मला वाटते ते सांगतोय की घोडं म्हणजे ईश्वरी कृपा आहे आणि त्यानं सौदागराला दिलेल्या 9 लेंड्या म्हणजे 9 प्रकारची नवविध भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, चरणसेवन, अर्चन, बंधन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन ही ती नवविधा भक्ती. मला वाटतं बाबा तुम्हाला नवविधा भक्तीविषयी बोललेले आहेत. तुम्ही नवविधा भक्ती शिका, त्यातली एक जरी भक्ती तुम्हाला जमली तर तुम्हाला ती मनशांती देईल असा बाबांचा उपदेश असावा. पाटणकरांना हे पटलं. त्यानंतर ते जेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा दर्शनाला गेले तेव्हा बाबा म्हणाले, काय तू लेंड्या बांधून घेतल्यास का. पाटणकर म्हणाले की बाबा मला आशीर्वाद द्या, मग ते मला जमेल. त्याप्रमाणे बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यानंतर पाटणकरांची खात्री झाली आणि त्यांचं मन शांत झालं. तिसरी कथा एका वकिलांची आहे. ते दर्शनाला आले व दक्षिणा वगैरे देऊन पाया पडून बाबांसमोर बसले. तेव्हा बाबा म्हणाले की किती लबाड लोक इथे येत आहेत. ते दर्शन घेतात, दक्षिणा देतात आणि वर मला शिव्याही घालतात. हा कसा दुटप्पीपणा आहे. वकिलांना हे वर्मी लागलं आणि आजूबाजूला जे भक्त होते त्यांना तर त्याचा काही अर्थच लागला नाही. सर्वजण गोंधळले. पण जेव्हा सर्वजण वाड्यात गेले तेव्हा वकिलांनी सर्वांना सांगितलं की बाबा म्हणाले ते खरं आहे. खरं तर आमचीच चूक आहे आणि म्हणूनच बाबा आम्हाला बोलले. आमचे मुन्सफ आजारी पडले आणि आपली तब्येत सुधारण्यासाठी शिर्डीला आले. तेव्हा मी आणि इतर वकिलांनी त्यांची कुचेष्टा केली की संत दर्शनानं कधी तब्येत ठीक होईल का, त्यांनी डॉक्टरकडे जायला नको का, औषधं घेणं चांगलं आहे, इथे येऊन का उपयोग वगैरे, मुन्सफासारख्या माणसाने का कळू नये वगैरे आम्ही बोललो होतो.
आश्चर्य म्हणजे बाबा 100 मैलावर असूनही त्यांना हे सर्व कळलं आणि त्यांनी अशी दुसऱ्याची निंदा न करण्याचा जणू मला इशाराच दिलेला आहे. त्यासाठीच त्यांनी मला असं म्हटलं असावं. तेव्हा बाबांच्या सर्व व्यापकतेची सर्वांना कल्पना आली आणि बाबांनी बोललेलं योग्यच होतं हे सर्वांच्याच लक्षात आलं. अशा या 3 कथा आहेत. पुढील